सज्जनगडावरून सोबत आलेल्या मावळ्यांतील माणसे निवडून संभाजीराजांनी त्यांना आपल्या डेऱ्यावर पहारा जोडून दिला. थंडीने बेजार झालेले पठाण जागजागी आकट्या पेटून घोळक्यांनी त्यावर हात शेकीत बसले. रात्रीचा पहिला प्रहर परतला. धापावल्या बोहयांनी अक्कासाहेब आणि दुर्गाबाईंचे मेणे संभाजीराजांच्या डेऱ्यासमोर आणून थोपे देत थांबविले. अक्कासाहेब आणि 6 महिन्यांचा मदनसिंह छातीशी घेतलेल्या दुर्गाबाई मेणातून मेणाउतार झाल्या. मावळी पहारा देत असलेल्या मोजऱ्यांची दाद न घेता तरातर चालत अक्कासाहेब डेऱ्यात घुसल्या. शालनामा पांघरलेले, केस विस्कटलेले संभाजीराजे खाटल्यावर जागत बसले होते. विजेचा कोरडा फुटावा तसे डेऱ्यात जरबी बोल उमटले. बाळ महाराज, शरम वाटते तुमच्या करणीची आम्हास. अक्कासाहेब, तुम्ही? होय, आम्हीच. तुम्हाला निकडीचं बजावण्यासाठी आलो आहोत. आम्ही ओरीफोटी. तुमच्या फौजेच्या तिकोट्यावरचा पराक्रम डोळ्यांनी बघून आलोत. आम्हाला नाही जमणार तुमच्या असल्या पराक्रमाची साथ करणं. थंडी होती तरी संतापाने अक्कासाहेब नुसत्या थरथरत होत्या. चेहरा ओढलेले संभाजीराजे त्यांच्याजवळ आले. पडल्या गर्दनीने म्हणाले, तो पराक्रम सर्जाखानाचा आहे. अक्का, आम्ही पुरते फसलो आहोत. घात झाला आहे आमचा. ही एकच रात्र आमच्या हाताशी आहे. क्षणात अक्कासाहेबांचा संताप चिंतेत पालटला. मतलब? आम्ही नाही समजलो तुम्ही काय म्हणता ते. कुठल्याही क्षणी दिलेर आम्हाला जेरबंद करून दिल्लीला धाडू शकतो. त्याला बादशहाचा तसा लेखी हुकूम आला आहे. बाळ महाराज, भयाने अक्कासाहेबांना नीट चित्कारताही आले नाही. शांत व्हा. आम्हाला आमच्या करणीचं बक्षीस पावलं तर त्याचं काहीच वाटणार नाही. चिंता आहे ती तुमची. तुम्ही सुखरूप या तळाबाहेर निघणं आहे. दिवस फुटायच्या आत अक्कासाहेब सुन्न झाल्या. पाठीशी उभ्या असलेल्या लेकरूवाळ्या दुर्गाबाईकडे बघत कळवळ्याने म्हणाल्या, काय करून बसला आहात हे तुम्ही बाळ महाराज? तुम्ही वाटचाल केलीये. आराम घ्या. आम्ही आहोत. संभाजीराजे कसल्या तरी धीराने म्हणाले. नाळेच्या त्या तिघांना घेरून टाकणारी, काळजांना जाणवणारी भयान शांतता डेऱ्यात पसरली. अक्कासाहेब, दुर्गाबाई खाटल्यावर टेकल्या. दुर्गाबाईंनी झोपल्या मदनाला लेटता केला. तिघेही विचारांच्या डोहात बुडत चालले. काय करावे सुचत नव्हते. रात्र काळपावल्यानी पुढे पुढे सरकत होती. हाताश डोळे एकमेकांना निरखत होते. पुन्हा कुठेतरी जाऊन स्थिरावत होते. मध्यरात्रीचा समय झाला. बाहेर पहारा देणारा एक धारकरी डेऱ्यात आला. वर्दी देत म्हणाला, धनी, मुलखाचा हारकारा हाय. पाठव. अर्जोजी यादवांच्या गोटातील एक जासूद संभाजीराजांसमोर पेश झाला. तिबार मुजरा देत त्याने काही न बोलता 2 खलिते पेश केले. एक होता छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि दुसरा होता त्यांच्या सूनबाई येसूबाई साहेबांचा. छत्रपतींनी लिहिले होते, मोगलाईत इदलशाहीत वा कुतुबशाहीत तुमच्या मनाजोगते ते कधीच घडणार नाही. देखत पत्रस्वार होऊन दौलतीत निघून यावे. आम्ही तुमचा साजेल तैसाच मरताप करू. कसलाही शक अंदेशा मनी ठेवू नये. येसूबाईंनी लिहिले होते, जे ऐकतो आहोत ते सोसण्यापलीकडे झाले. इकडे यावे. ते घडले नाही तर आम्हासच चढे घोड्यानिशी स्वारींच्या दर्शनास यावे लागेल. आपला नाही तो नाही. संगती असलेल्या जनान्याचा खयाल बरा धरावा. कुणाचे जवळ आलेल्या अक्कासाहेबांनी दबके विचारले. शालनाम्याने पापणी कडा टिपत खलितेच संभाजीराजांनी त्यांच्या हाती दिले. मुलखाचे, आबासाहेबांचा आणि युवराज्ञींचा परत यावे म्हणून. पाझरलेले युवराज बघून जासुदाची आशा पालवली.
धाडसाने त्याने जबान खोलली. धनी, आम्ही चकार माणसं पर जीव राहत नाही. महाराजांचा अंत बघू नकासा. गाव वेशीवर आपला जमाव ठाण आहे. निघायचं म्हटलंच तर तेच करणार आहोत आम्ही. याच पावली जमावात जा. सांगावा दे आमचा. दिवसफुटीला कबिल्यानिशी आमची वाट बघा म्हणावं. सावधानगीनं निघ. होय जी. जासुदाचे कान भरून पावले होते. तो लगबगीने बाहेर पडला. रात्र चढू लागली. बाहेरच्या पहाऱ्याला संभाजीराजांनी सूचना दिली. मावळा तेवढा एक जाग तयार ठेवा. आम्ही निघा म्हणताच दौडायचे आहे. अंगावरचा शालनामा संभाजीराजाने उतरून ठेवला. मनसबीची वस्त्रे काढून डेऱ्याच्या कोनाड्यात फेकून दिली. सादिलवार कपडे अंगी चढविले. डेऱ्याच्या अंतपुराकडे बोट दावीत ते अक्कासाहेबांना म्हणाले, आतल्या पेटाऱ्यातला मर्दाना पेहराव अंगी घ्या अक्कासाहेब. या वेशात तळाबाहेर निघणे नाही साधणार. अक्कासाहेब दुर्गाबाई अंतपुरात गेल्या. अंगचा जनाने साज उतरून त्यांनी मर्दाना पेहराव चढविला. एक वार डेऱ्याबाहेर येत संभाजीराजांनी अंदाज घेतला. 300 मावळा हळूहळू एक जाग होऊन डेऱ्याभोवती जमला होता. त्यातले 10-12 हुन्नरबाज पटाईत पुढे घेण्यात आले. त्यांना इशारत मिळाली. आम्ही निघताच आमची पिछाडी धरून या. वरकड सारे इथेच थांबा. वर्दी मिळताच तळ सोडायच्या तयारीने. उत्तर रात्र सुरू झाली. बोचरा पहाटवारा सुटला. जागजागी राहुट्यात फटपठाण शांत सुख झाले. छातीवरच्या भवानी माळेला हात स्पर्श देऊन संभाजीराजे पुटपुटले, जगदंब. चला. डेऱ्यातून 3 मर्दाने बाहेर पडले. त्यातील एकाच्या छातीशी दुपेट होते. निवडल्या धारकऱ्यांनी तळाचा मेना उचलला. झपझप चालणाऱ्या संभाजीराजांचे पाय ठसे वेचीत 2 मर्दाने तळाबाहेर पडले. गाववेशीवरचे देऊळ आले. यादवांच्या जमावाच्या म्होरक्या लगबगीने सामोर आला. मुजरा देत म्हणाला, निघायचं? सबूर. संभाजीराजांनी मेनेवाल्यांना पुढे घेतले. अक्कासाहेब, बसा आत. मेन्याचा आडपडदा हटला. मर्दानी वेशातल्या अक्कासाहेब आणि दुर्गाबाई पुढे आल्या. संभाजीराजांनी वाकून रानूअक्काच्या पायांना हाताची बोटे भिडवली. बाळ महाराज. आवेगाने रानूअक्कांनी त्यांना उठवून छातीशी बिलकते घेतले. सांभाळून या. अक्कांचा आवाज धरला होता. झोपल्या मदनच्या गालावर ओठ टेकत संभाजीराजे दुर्गाबाईंना म्हणाले, जपून असा. मर्दानी वेशातल्या दोन्ही राजस्त्रिया मेन्यात बसल्या. धारकऱ्यांनी मेना उठविला. हत्यारबंदांनी त्याभोवती चटकन घेर धरला. मेना पन्हाळ्याच्या रोखाने धावू लागला. पहाटेच्या अंधुक प्रकाशात अस्पष्ट होत जाणारा तो मेना संभाजीराजे कितीतरी वेळ एकटक निरखत राहिले. तळावर वर्दी गेली. जमले मावळे सशांच्या पावलांनी तळावरून उडाले. पाठीशी 300 मावळा घेऊन पहाटेचा गारठा फोडत संभाजीराजे थेट विजापूरच्या रोखाने निघाले. होय, विजापूरच्याच. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर उभे राहायला त्यांना तोंड नव्हते. त्यासाठी सिद्दी मसूदची मध्यस्थी घेऊन मगच ते दौलतीत परतणार होते. धाब्याच्या घरट्यांनी दुहाती शिस्त धरलेले विजापूर समोर येताच संभाजीराजांनी वेशीवरच आपल्या पाठची घोडाईत शिबंदी थोपती केली. 2 दिवस अविश्रांत उडत्या खुरांची ही दौड सतत चालली होती. जमावातील विश्वासाचा एक जासूद पुढे घेऊन त्याच्या हातावर आपल्या बोटातील निशाणी अंगठीत उतरून ठेवीत युवराज त्याला म्हणाले, ही परवल किल्ल्याच्या पहाऱ्याला दाखव. वजीर मसूदखाना सामने पेश होऊन आमच्या सांगावा सांग. आम्ही जातीनिशी आलोत. खास निमित्ताने भेटीची इच्छा करतो आहोत. जी. जासूद मूठ भरून घोडा फेकीत विजापुरात घुसला.
समोर दिसणारे विजापूर निरखताना संभाजीराजांना आपल्या थोरल्या महाराज साहेबांची, शहाजीराजांची आठवण झाली. त्यांची सरती वर्ष याच शाहीत गेली होती. कधीच त्यांचे रूप डोळ्यात भरून घेता आले नव्हते. पुरात गेलेला जासूद मसूदखानाची भेट घेऊन परतीचा निरोप घेऊन आला. वजीराने 10-20 हत्यारबंद हशम त्यांच्या संगती देऊन निरोप धाडला होता. जल्दी आना.